श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. नमस्कार श्रोते हो. आजपर्यंत आपण मला दिलेल्या प्रतिसादाबद्दल शतशः धन्यवाद. आज आपण श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृताच्या या पुष्पमालिकेमध्ये 47वे पुष्प गुंफणार आहोत. 47व्या अध्यायाचं नाव आहे पिठिकापूर पासून पंचदेव पहाड ग्रामापर्यंत श्रीपादांच्या माता पिता, आजी आजोबा आणि भक्तगणांचे विचित्र प्रयाण. अध्यायाचे फलित आहे सर्व शुभ फल प्राप्त होण्यास. चला तर मग सुरुवात करूया. अध्याय 47. श्रीपादांच्या दरबारात सर्वांना यथेच्छ भोजन मिळत असे. अन्नपात्रातून कितीही अन्न काढले तरी त्यातील अन्न संपतच नसे. हे मोठे दिव्य आश्चर्य होते. सर्व प्राणीमात्रांनी भरपूर अन्न खाल्ल्यावर जलचरांना सुद्धा तो प्रसाद मिळावा या उद्देशाने अन्नपात्रातील उरलेले अन्न कृष्णा नदीत सोडण्यात येईल. श्रीपाद प्रभू बापांना चारुलना म्हणाले, आजोबा, तुम्ही श्रीशैल्यावर सावित्री काठक यज्ञ संपन्न करून सूर्यमंडलातील तेज शक्तिपातद्वारा आकर्षित केले होते. तसेच मी अवतार घ्यावा म्हणून भारद्वाज मुनींनी अत्यंत आर्तभावाने प्रार्थना केली होती. त्यांना दिलेल्या वचनाचे पालन करण्यासाठी मी अवतार घेतला आहे. ब्रह्मस्वरूप हे शब्दांनी वर्णन करता येत नाही, तसेच मनानेही त्याची कल्पना करता येत नाही. ते ब्रह्मस्वरूप केवळ दत्तात्रय प्रभूच जाणू शकतात. त्यासाठी आपण त्यांच्याच नावाचा जयघोष करूया. मी देशकालावर मात करू शकतो. माझ्या इच्छेला पर्याय नाही. माझ्या गरजेनुसार मी माझ्या मताशी तुमच्या मताची एकवाक्यता करू शकतो. अंतराळातील सारे तारे, ग्रह माझ्या हातातील खेळणे आहेत. मी तुमच्या प्रत्येक इच्छा, आकांक्षा पूर्ण केल्या. आजोबा, तुम्ही पूर्वी लाभादी महर्षी, नंद, भास्कराचार्य झालात तेव्हा प्रत्येक वेळी मी तुमच्यावर कृपा केली. आता बापन्ना मधुनुलू म्हणून आलात आणि मी श्रीपाद श्रीवल्लभांच्या रूपात भावविभोर होऊन आलो आहे. यात आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही. यानंतर व्यंकटप्पा श्रेष्ठी म्हणाले, हे सोन्या, हे कृष्णा, तुला सर्व काही सोपे वाटते, परंतु आम्हाला ते असाधारण आणि रोमांचकारी वाटते. यावर श्रीपाद प्रभू म्हणाले, आजोबा, मी पूर्ण प्रज्ञ असून प्रत्येकाच्या कर्मधर्माप्रमाणे ज्याचे त्याला फल देत असतो. माझ्यातून निघालेला लहानसा किरण सुद्धा पृथ्वी सहन करू शकत नाही. थोडीशी कुंडलिनी शक्ती जागृत केली तरी तुम्ही ती सहन करू शकत नाही. त्यामुळे मी माझ्याच मायेमध्ये स्वतःला सुरक्षित ठेवतो. जेव्हा गरज पडेल तेव्हा मी असाधारण कार्य करू शकतो. असा कोणताच वर नाही ज्यात माझी माया नाही. मी करू शकणार नाही असे कोणतेच कार्य नाही. तुम्हा सर्वांना पेटिकापुरमहून इतक्या थोड्या वेळात पंचपहाड ग्रामापर्यंत आणण्यामागे मी दत्तप्रभूच आहे हे तुम्हास कळावे, हाच उद्देश होता. नरसिंह वर्मा म्हणाले, सर्व जनांचे रक्षण करणारा एकमेव क्षत्रिय तूच आहेस. बाकी सारे नाममात्र क्षत्रिय आहेत. यावर श्रीपाद प्रभू म्हणाले, क्षत्रियत्व हा माझा नेहमीचा स्वभावच आहे. शिवाजी महाराज या नावाने महाराष्ट्रात अवतार घेऊन सनातन धर्माचे रक्षण करावे अशी ईश्वरी इच्छा होती. या इच्छेनुसार शिवाजी राजाचा अवतार धारण करून महाराष्ट्रात हिंदवी राज्याची प्रतिष्ठापना करीन. यावर नरसिंह वर्मा म्हणाले, सार्वभौम श्रीपादांचा जय जयकार असो. श्रीपादांच्या आजी म्हणाल्या, अरे बाळा, तुझा विवाह सोहळा पाहण्यासाठी आमचे डोळे आतुर झाले आहेत. तुझा विवाह सोहळा मोठ्या थाटामाटाने साजरा झालेला आणि तुझ्या कपाळावर लग्नाच्या टिळा लावून मुंडावळ्या बांधलेला, सर्व शृंगाराने नटलेला नवरदेव आम्हास पाहायचा आहे. श्रीपाद म्हणाले, आजी, अवश्य तुमच्या इच्छेप्रमाणे होईल. मी कल्की अवतारात शंभल गावात जन्म घेईन. त्यावेळी पद्मावती नावाच्या अनघा लक्ष्मी बरोबर विवाह करीन. परंतु त्यासाठी काही काळ लागेल. तुमची इच्छा मात्र अवश्य पूर्ण करीन. व्यंकट सुब्बम्मा श्रीपादांना म्हणाली, हे कान्हा, तू माझ्या हाताने दूध, दही, साय, लोणी खाऊन खूप दिवस झाले आहे. माझ्या हाताने तुला खाऊ घालण्याची तीव्र इच्छा आहे. माया नाटक सूत्रधारी श्रीपाद प्रभू आणि त्यांचा लीला विनोद. श्रीपाद म्हणाले, आजी, तू अवश्य खाऊ घाल. मला आपल्या हाताने खाण्याचा कंटाळा आला आहे. तुम्ही पेटिकापुरम येताना दूध, दही, लोणी आणणार असल्याचे मला कळले होते.
परंतु एवढ्या लांबच्या प्रवासात ते चांगले राहावे म्हणून तुमच्या वात्सल्य प्रेमाने मी बंधित होऊन अशी लीला केली की ते जसे होते तसेच चांगले राहिले. आजी, यासाठी मी किती कष्ट केलेत म्हणून सांगू. इतक्या दुरून 18 घोडागाड्यांना पंचदेव पहाड पर्यंत आणणे सामान्य आहे का? माझे सारे अंग ठणकत आहे. माझ्या हातावर किती वळ उठले आहे ते बघ. खरोखरी श्रीपादांच्या हातावर फोड आले होते. व्यंकट सुब्बम्माने अत्यंत मृदू भावाने श्रीपादांच्या हातांना लोणी लावली आणि अंगास गरम पाण्याचा शेक दिला. खरोखरी माया नाटक सूत्रधारी श्रीपादांच्या लीला मोठ्या अगम्य होत्या. राजबंबा म्हणाली, हे कृष्णा, तुझा आवडता हलवा करून तो चांदीच्या पात्रात घालून आणला आहे. तू जवळ ये, तुला खाऊ घालते. श्रीपादांच्या 3 आजींनी मिळून त्यांना तो मधुर हलवा खाऊ घातला, परंतु त्या पात्रातील हलवा संपतच नव्हता. श्रीपादांनी ही लीला बऱ्याच वेळपर्यंत चालू ठेवली. त्या आजीला म्हणाले, तुम्हा तिघींना माझ्याविषयी अत्यंत प्रेमभाव आहे. तिघींनी मिळून मला एकट्यालाच हलवा खाऊ घातला तेव्हा मला त्रास होणार नाही का? यानंतर श्रीपादांनी आपल्या भावाला, बहिणीला, मेहुण्यांना तो हलवा आपल्या हाताने खाऊ घातला. तिथे आलेल्या भाविकांमध्ये व्यंकय्या नावाचा एक शेतकरी होता. त्याला श्री प्रभूंनी दीक्षा दिली आणि आपल्या हाताने हलवा दिला. राहिलेला हलवा गाडीवानांना आणि घोड्यांना देण्यास सांगितले. ते चांदीचे भांडे व्यंकय्यास भेट स्वरूपात दिले. अपळराज शर्मा म्हणाले, बाळा, तू दत्त आहेस. प्रभू असल्याचे न कळल्यामुळे आमच्या हातून नकळत झालेल्या अपराधांची क्षमा कर. तेव्हा श्रीपाद प्रभू म्हणाले, तात, आपण माझे पिता आहात. पित्यास पुत्राने क्षमा करायची असते काय? तुम्ही मला पूर्वीप्रमाणे आपला मुलगाच समजून वात्सल्य अमृताचा सतत वर्षाव करावा. तसेच माझ्या अभ्युदयाची आकांक्षा करा. यावेळी श्री व्यंकटावधानी आणि त्यांच्या धर्मपत्नींच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहत होत्या. यावर श्रीपाद प्रभू म्हणाले, मामा, आपले बंधन शाश्वत स्वरूपाचे आहे. मी केवळ तुमचाच जावई आहे असे नाही, तर तुमच्या वंशातील जन्म घेतलेला प्रत्येक व्यक्तीचा मी जावईच आहे. मी माझ्या दिव्य लीलांनी तुम्हास सुखावीत जाईन. कल्की अवताराच्या वेळी पद्मावती देवीचा वधू स्वरूपात स्वीकार करून तुमची मनोकामना पूर्ण करीन. सुमती महाराणीचे दुःख दूर करीन. तिचा लाडका पुत्र सर्व पुत्रांप्रमाणे नवरदेवाच्या स्वरूपात नटलेला न पाहता एका यतीच्या रूपात वैराग्य धारण केलेला पाहून ती दुःखी झाली आहे. श्रीपाद प्रभू आईकडे पाहून म्हणाले, आई, तू आणि अनुसूया माता मला वेगळ्या वाटतच नाहीत. तुम्हा दोघींच्या मनोकामना मी कल्की अवतारात नक्की पूर्ण करीन. श्रीपाद प्रभू पुढे म्हणाले, आई, तुझ्या गर्भातून जन्म घेतल्याने मी केवढा महान झालो. तुझ्या वात्सल्यामृतानेच माझे भरणपोषण झाले. माझी बहीण वासवीने केवढे महान कार्य केले पाहिलेस ना. मला भूक लागली असताना माझे लहान बाळात रूपांतर करून अनुसूया मातेजवळ दुग्धपान करण्यास पाठविले. व्यंकय्या त्यावेळी म्हणाले, हे महागुरु, आपल्या चरणी एक नम्र प्रार्थना आहे. ज्या असंख्य लीला आपण या दरबारात केल्या, तो दरबार आणि याला लागून असलेला परिसर विश्वविख्यात व्हावा. श्रीपाद म्हणाले, भविष्य काळात माझा दरबार पक्क्या इमारतीत परावर्तित होईल. यात गोधन सुद्धा असेल. त्यात माझ्या कितीतरी लीला प्रदर्शित होतील. हा माझ्या डोळ्यांनी पाहिलेला भविष्य काळातील अनुभव आहे. तेथे जमलेल्या सर्व भाविकांना गाढ निद्रा लागली आणि काही क्षणातच मी, तो संन्यासी, श्रीपाद प्रभू आणि त्यांचा संपूर्ण दरबार सारेच अदृश्य झाले. त्याचे काय झाले असेल याची मला हुरहुर लागली. हे सारे राक्षसी मायेने झाले असेल का अशी मला शंका आली. यावर श्रीपाद प्रभू म्हणाले, माझ्या सानिध्यात कोणतीही राक्षसी माया कार्य करू शकत नाही. मी त्या सर्वांना सुरक्षित रीतीने पिटिकापुरमला नेऊन पोहोचविले. ही एक महान अनुभूती होती. मला ज्या भावाने ते भजतात त्या भावाने मी त्यांचे रक्षण करतो, हे माझे व्रत आहे. श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो. श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये.